नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जात आहोत उरण येथे। आजपासून उरण प्रीमियर लीग चालू होणार आहे, तर आपली आज मॅच आहे। तर चला तिथे गेल्यावर भेटूयात। सबस्क्राइब करा आणि शेअर करा करण मडवी ब्लॉग्स। थँक्यू। चल मग चाललास काय? चिकन आणायला। ठीक आहे, जा मग। संजित काय बोलशील? किती चक्का मारशील आज? काही नाही, जरसा पेपर मुलं खेळलो नाही आज UPL। हां, ते खेळलो असतो ना। काय हरवलं असतं समोरजना? हरवलं डायरेक्ट बुंद्या मारलं असतं, रांड उरवलं असतं। दांड ते पण लेग साईडचं। माझाच घाम नसता काढला तर बरं आहे। अमित नाईक होता माहिती ना, बसून मारलं असतं। अभ्यास करत नाही। तर मित्रांनो, ग्राउंडवर पोहोचलेलो आहोत आपण। मुख्य उद्घाटक म्हणून आजच्या कार्यक्रमाला अगदी ज्यांची उपस्थिती होती, नव्या प्राईम प्रॉपर्टीचे निलेशजी, आपल्याला विनंती असेल आता धावपट्टीवरील सर्व विधी आपल्या पवित्र शुभास्ते संपन्न व्हावा। हळदी कुंकवाचं औक्षण तेही अगदी चिमूटभर असावं आणि त्याच्यानंतर नाणेफेकीचा कौल खरं तर इकडे ऑलरेडी झालेला आहे, तिकडे फक्त एखादं श्रीफल वाढवा। त्यानंतर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे। उरण प्रीमियर लीग पर्व 4. काय बोलता? करण दादाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। करण दादाला का YouTube चॅनलला? करण दादाचे YouTube चॅनलला मैत्रीपूर्ण आणि अगदी ना। मॅचला आलास? 2 षटक होतील। बॉल बिल पोरू नको। गोलंदाजाला अतिरिक्त षटक हाताळण्याची मुभा दिली जाईल। इथे काय बोलता? काय नाही, आज 100% देवाचं आपल्याला जिंकायचं इथे आज। बॉल पोरशील ना? बॉल पोरशील का नाही? बॉल फोडू त्यांना कमी करतील। क्या बोला तूने? नको त्या मग सांग, बोल किती ए विंट्या, जाऊया। खरं तर क्षेत्ररक्षक स्वीकार तोंड करायला लागवत काही तो बोलू शकत नाही। तोंडान काय? प्रशांत माली प्लीज चला लगेचच या आपण बॉक्स कडे। दात नाही घेतलं म्हणून वाटतं तो हात ठेवला। मैदानाकडे थांबेल आणि इतर अमित नाईक आणि एका छानशा पर्वाला आपण पाहू शकाल अनुभवता आहे। कपडे घालला आखरे झालाय। प्लेइंग 11 लिस्ट 12वा प्रतिनिधी, चला 12th मॅन आलेल्या तमाम मान्यवरांचं संचा, तू तर बॉल पोरणार होतास ना मग कसे कपडे आणणार आलास? का रे? तुम्हाला सपोर्ट करायला आलोय, जिंकशीव कसं? ठीक आहे। टायमिंग नाही, सिंगल धाव या ठिकाणी मिळेल म्हणतात त्याला की खेळाडू या ठिकाणी आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील। टॉस केलं जाईल या ठिकाणी मान्यवर पाहुणे आपण बघतोय हेमंतजी भोमळे साहेबांचे शुभास। तर आपण अमित नाईक, हेड इज अ कॉल हेड। अमित, आपला निर्णय आम्हाला ऐकायला आवडेल। क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे अमित। 4थं पर्व आहे, 4थ्या पर्वामध्ये आपल्या स्क्वॉड मध्ये चांगल्या खेळाडूची निवड झालेली आहे। समोर एक फार मोठं आव्हान करण, आपण जाणकार आहात की क्रिकेटच्या पटलावर करणचं नाव फार मोठं आहे। स्ट्रॅटेजी राहील या स्पर्धेची? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा त्या पर्वामध्ये खेळतोस, फार मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव अगदी कमी वयामध्ये आलाय। 4थ्या पर्वाचं नियोजन आपण बघतोय, छान नियोजन केलंय। काय या स्पर्धेची एकंदर तयारी आपण केली आहे? सर्वप्रथम मी आयोजकांचा धन्यवाद बोलेन की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू। बरं, चांगला स्कोअर आपण निश्चितपणे कराल आणि तुम्हाला बघण्यासाठीच शेकडो प्रेक्षक या ठिकाणी मैदानामध्ये आलेले आहेत। एक चांगली स्पर्धा होते। या तुझा प्रवास या ठिकाणी एक चांगला राहिलाय। कमी वयामध्ये तू एक उच्च स्तरावरचं क्रिकेट खेळस। नवोदित खेळाडूंना आपण काय सांगाल? तूही नौकाच आहेस, पण काय सांगाल कशा पद्धतीपर्यंतचं जर क्रिकेट खेळायचं असेल तर कशी मेहनत करायला पाहिजे? प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि फिटनेस जरी कमी आहे पण फिटनेस, खानापिना सर्व चांगला पाहिजे। कोल्ड ड्रिंक्स असणार आहे, मग थम्स अप असेल, स्प्राइट असेल
अशा प्रकारचे बॉक्स एरियामधून चलूया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. आवाज ऐकू नितेश पंडित सरांचा. विश्वजित ठाकूर क्रीजमध्ये एका गोलला आणि आयुष्य जगत असताना तुमच्या एका श्वासाला किंमत असते. एक आकडा फार काही किमयागार आहे मित्रांनो. यावेळेस हलकी हातानंच नेतृत्व आपल्या शाखेमध्ये करणारे आणि आपल्या खेळाडूला प्रोत्साहित करतात. पुढचा बॉल संघ मालक यांच्याकडून रोख रक्कम 5,000. खेळी आवडली असेल तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. सोबत आणि ती मॅच एकदा का जिंकली की आजच्या या दिवसातील शेवटच्या सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल तो संघ. 5G टेलिकॉम पनवेल आणि अशा प्रकारच्या खरं तर ज्यांच्या उदात्त भावनेतून दानशूर दातृत्वातून ही स्पर्धा संघ मालकाला म्हणजे टीम ओनरला आज 25 धावसंख्या धावपणावरती अतिशय सुरेख. इथं मात्र लांबी कमी आहे, उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली इकडनं बनवायचा असेल तर मॅक्झिमम जास्तीत जास्त गोलंदाजांकडे कॉन्सन्ट्रेट होणं फार गरजेचं असतं. 48 धावसंख्या धावपटालावरती आहेत. सांघिक विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. षटक हाताळण्यासाठी आता मात्र नवीन षटक टाकण्यादारांचा साई ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्गवरती रितेशसाठी. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला काय होणार? चेंडू सरळ जातोय हातात. लॉंग ऑनच्या दिशेनं ऑफच्या दिशेनं तोच प्रतीक. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला काय होईल? निश्चितच चेंडूला फेल्ड होतो. एक धावसंख्या पूर्ण झाली आणि एक धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागतोय. एक निर्धाव 1-1 धावसंख्या आहे 24. चेंडू शिल्लक राहिलेत फक्त 4 षटकारांची आवश्यकता असेल आणि निश्चितच वैभव कडू यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपये असणार आहेत जर हा सामना रोशनच्या बॅट मधून 4 चेंडूंमध्ये 4 षटकार आले तर मिळाले. मैदानात असा खेळाडू आहे पण त्याच्या हातात सध्या बॅट नाही, चेंडू आहे, ज्याने 4 चेंडूंमध्ये 4 षटकार आपल्या बॅट मधून दाखवले होते. याला म्हटलं जातोय व्हेरिएशन. मित्रांनो, कालच्या दिवशी आपण इथं आलतो खेळायला, क्वालिफाईड झालो, तेवढं काही जमलं नाही दाखवायला. आज आपण परत एकदा आलोय मॅच बघण्यासाठी उरण प्रीमियर लीग. आपली मॅच आता क्वालिफाईडची 7 ते 8 दिवसामध्ये असेल. तर चला आता आपण ग्राउंडवर जातोय, दाखवतो तुम्हाला. एवढं कमी आजच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलं तर अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी दिव्या मास्टर मॅडी पाहायला मिळतात. दादरपाडा गावाची यावेळच्या बॉलवरती देखील लोअर फुटटॉस पाहायला मिळाला आणि या बॉलला चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय. तत्पूर्वी जर का आपण पाहिलात तर मात्र एकच धाव पाहायला मिळाला. एका धावेवरती समाधान मानावं लागतोय. 35 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 35 रन ऑन स्कोरबोर्ड पाहायला. प्लॅनिंग चालू आहे मॅचची. भावेश काय प्लॅनिंग चालू आहे? काय प्लॅनिंग चालू आहे? काय बोलतो भावेश? काय बोलणार आता, घरी जाण्याची वेळ, गाडी क्रमांक 15 हमारे यहाँ ऐसा ही होता है. आजा भाई काय काय बोलणार? रायगड टेनिस क्रिकेट विश्वामधला मोठा पॅकर, जिथे रणनीती कशी बनवावी याला माहित आहे. सर्व रायगड मध्ये सर्व लॉट्स काढण्याचं काम आहे अजय कुमटे सर. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत घरी. घरून जाऊ प्रॅक्टिसला. तर चला निघतोय आता घरी जायला.
मित्रांनो घरी पोचलेलो आहोत आपण, आता जात आहोत प्रॅक्टिसला. तर चला तिथे गेल्यावर दाखवतो. तर हा आहे आपला ग्राउंड. हा जॉर्ज पूल BGMI असा आहे ग्राउंड आपला. हा आमचा गोलू शेठ. गोलू षटकार मारशील ना? मारशील का नाही? बोल लवकर, षटकार मारशील का नाही? लांब तिने मारून द्यावाचा 6 बॉल 3 आणि मारलं तर तू भरी नाही तर मी भरे असं पण तू सहीस. बस हवा निकल गई. भारीने पार्टी देवायची काहीतरी. हा पार्टी नाही, रेड बुल. ठीक आहे. काही नाही चौका आहे 5 बॉल 3. एक झाला. 2 बॉल 1 का 2 बॉल 1. वाईट बॉल. 4 बॉल 2 षटकार. 4 बॉल 2 ना. यस. 3 बॉल 1. 3 बॉलला 1 पाहिजे. 3 बॉलला 1. 3 बॉल 2 मारलं. 3 बॉल 1. सहा बॉल आणि 3चा चॅलेंज दिलता म्हणा याने. मी मारलेलं आहे. मी जिंकलोय. आता याला 6 बॉल आणि 2 मारायचं आहेत माझे बॉलिंग. 100% मारते बघा. मी चक्क मारीन का नाही 2. 1 बॉल. ब्रेक. 4ला 2. लागत धाव. 4ला 2. 3ला 2. 2 मारते बघ. 3 बॉल. बोल 3 बॉल 2 मारते बघा आता. वाईट आहे बघ काय लागलाय. बघ वाईट आहे बघ काय करतो. बघ काय लागलाय. बस दे बॉल दे. आता चिरू नको. व्हायची लागला. आता चिरायला लागला लगेच ना. 2ला 2 पाहिजे ते. 2ला 2 मारे ना बघ फक्त बंपडा. तो व्हायची लागलेला. 2 बॉल 2. एक बॉल 2. तो व्हाईट बॉल होता. जिंकलेला आहे. चक्का मारला तर काय होईल. काय तुम्ही तिथेच मारलं. 4 मारलं. मित्रांनो हा चॅलेंज वगैरे या व्हिडिओत असं काय नव्हता. ती फक्त मस्ती होती आमची. असं आमचा दररोजचाच मस्ती चालते इथे. तर याच्यात काहीच सिरियसपणा नाही आहे. तर मित्रांनो आता आपण जात आहोत घरी.
भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.